शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. पश्चिम बंगालसह तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर. भाजप पहिल्यांदाच बंगालमध्ये सरकार स्थापन करणार. केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता तर तामिळनाडूमध्ये थलपती विजयच्या टीव्हीकेचा मोठा विजय. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं. भाजप 200 पार. ममता बॅनर्जी हरल्या. तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला फक्त 83 जागा. तामिळनाडूमध्ये थलपती विजयचा टीव्हीके सगळ्यात मोठा पक्ष. डीएमके सत्तेबाहेर. स्टॅलिन यांचा पराभव. विजयच्या टीव्हीके पक्षाला 107 जागा तर डीएमकेला 72 आणि एआयडीएमकेला 55 जागा. केरळमध्ये बदल. काँग्रेसचा विजय. डावे सत्तेच्या बाहेर. काँग्रेस असलेल्या यूडीएफला 104 तर डाव्यांच्या आघाडीला 34 जागा. आसाममध्ये भाजपची हॅट्रिक. काँग्रेस पिछाडीवर. 101 जागा मिळवत हेमंत बिस्वा शर्मांनी गड राखला. काँग्रेसच्या वाट्याला 23 जागा. काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव. पुदुचेरीमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येणार. 21 जागांवर आघाडी तर काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीला 4 जागा. एन रंगस्वामी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार. थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान मोदी दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयामध्ये जाणार. भाजप कार्यकर्त्यांसह विजयाचा जल्लोष साजरा करणार. ममता बॅनर्जी यांना कंटाळलेल्या जनतेनं हिंदुत्वाला मतं दिली. सुशिक्षित मतदारांनी ममतांना नाकारलं. भाजपच्या विजयावर सुवेंदू अधिकारी यांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलं. बंगाल, आसाम, पुदुचेरीमध्ये जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला. घुसखोरी, दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि निवडणूक आयोगाची युती. 92 लाख मतं डिलीट करण्यात आली. बंगालमधील भाजपच्या विजयानंतर संजय राऊतांचा आरोप. त्यांच्या कोलकात्यामधील घराची सुरक्षा वाढवली. शहरामध्ये ठिकठिकाणी टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमधील राड्यानंतर खबरदारी म्हणून बॅनर्जी यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ. भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयाच्या बाहेर एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव तर बंगालमध्ये झालमुरी वाटत जल्लोष साजरा. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या घरी जल्लोष. टीव्हीकेला मिळालेल्या विजयानंतर कुटुंबियांकडनं घरातच आनंदोत्सव साजरा. सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये नवा विक्रम. 2019 मधील दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मतदान. सुनेत्रा पवारांना 2,18,000 मताधिक्य. बारामतीकरांनी दादांमुळे माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलं. आजचा विजय दादांना आदरांजली. विजयाचा गुलाल उधळू नका. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिलेंचा विजय. कर्डिलेंना 1,34,000 मताधिक्य. राहुरीमध्ये कार्यकर्त्यांकडनं जल्लोष साजरा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.